शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील मेथी गावात एकात्मिक बाल विकास विभागाच्या अंगणवाड्यांची दुरावस्था झाली आहे। मागील काही दिवसांपूर्वी अंगणवाड्यांची झालेल्या दुरावस्थेबाबत एकात्मिक बाल विकास विभाग शिंदखेडा 2 च्या पर्यवेक्षिका यांच्याकडे सदर बाबतीत तक्रार करण्यात आली होती। चालू शैक्षणिक वर्षात याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन पर्यवेक्षिका आणि ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामस्थांना दिले होते। याबाबत कुठल्याही प्रकारची सुधारणा आजपर्यंत झालेली नाही, त्यामुळे पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। सविस्तर असं की मेथी येथे 4 अंगणवाड्या असून पटसंख्या 84 एवढी आहे। अंगणवाडी क्रमांक 4 येथे मोठा सर्प असल्याचं दिसून आलं, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। प्रसंगी मदतनीस यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या रहिवाशांना बोलवले, परंतु अंगणवाडीच्या खोलीत तुटलेल्या फरशा आणि बिळे असल्याने साप त्या ठिकाणी नाहीसा झाला। प्रसंगी विद्यार्थी उपस्थित होते। काही बरे वाईट झाले असते तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न पालकांनी यावेळी उपस्थित केला। गावामध्ये 4 अंगणवाड्या आहेत। प्रसंगी पालकांनी अंगणवाडीच्या खोल्यांची तपासणी केली असता आढळून आलं की अंगणवाड्यांना कुठल्याही प्रकारचे कंपाऊंड आणि क्रीडांगण नाही। इमारत पडक्या अवस्थेत आहे। इमारतीच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तर मोठमोठे गवत वाढले असल्यानं सरपटणाऱ्या प्राण्यांचे अस्तित्व वाढले आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार जी अंगणवाडी डिजिटल करण्यात आली आहे तिला वीज जोडणी नसल्याचे आढळून आले, तर अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सुविधा नाही। शौचालयाची दुरावस्था झाली असून स्वयंपाकासाठी योग्य सुविधा नाही। कुठल्याही अंगणवाडीला रंगरंगोटी केलेली नाही। शासन स्तरावर याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी मेथी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। यावेळी सुनील आगळे, जितेंद्र धोबी, राहुल माळी, सुनील माळी, उमेश पाटील, एकनाथ अहिरे, महेंद्र गिरासे, दगडू धोबी, राहुल गिरासे, संजय सोनवणे, मंगेश माळी, भारती सूर्यवंशी, सुशीलाबाई मोरे, भीमाबाई माळी, जिजाबाई अहिरे तसेच मोठ्या प्रमाणात महिला आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती। अंगणवाडी सेविका विद्याकाशनाथ शिंदे, मी मेथी इथं 4 नंबरला आहे। तर इथं अंगणवाडी जवळ एवढी घाण झालेली आहे। ग्रामसेवक भाऊसाहेब सरपंच यांना मी 2-3 वेळेस लेखी अर्ज सुद्धा दिलेले आहेत, पण त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही। इथं मुलांच्या आरोग्याला धोका आहे। त्यांना दाखवलं मध्ये फरची सुद्धा पूर्ण खाली गेलेली आहे। 2-3 वेळेस तर मोठे मोठे साप निघालेले आहेत, पण तरीही कोणी तक्रार दाखल घेतलेली नाही आमची। तर तुम्ही आज मी अंगणवाडी स्तरावर सर्व लोक गोळा झालेले आहेत आणि पालकांची पूर्ण हे की आम्ही मुलांना पाठवणार नाहीये। तर ते अंगणवाडीला कुलूप लावायचं म्हणताय, तर सर्वांनी इथं आमची अंगणवाडीची दखल घ्यावी। ही नंबर अंगणवाडी हिची अशी अवस्था झाली आहे की लहान मुले सुद्धा या अंगणवाडीमध्ये बसायला घाबरतात। तर मध्ये अंगणवाडी वाडीमध्ये बघून घ्या तर तिची काय अवस्था झाली आहे। बाजूला परिसर बघून घ्या, या परिसराची काय अवस्था झाली आहे। प्रतिनिधी उत्तम नेरकर, मेथी। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।